मित्रांनो, हा व्हिडिओ ना त्या प्रत्येक हिंदू महिलांपर्यंत पोहोचवायचा की जिथे ते लांड्यांचे सलून किंवा यांचे धंदे भाजीपाल्याचे धंदे आहेत तिथे पहिला बघा तुम्ही. यांनी जिथं जाईल तिथं थूक जिहाद, मूत्र जिहाद, लँड जिहाद हे सगळा प्रकार चाललेला आहे. आणि आजही आमची भगिनी आम्ही जातीवाद करतो, आम्ही सारखं हे काय करतो हिंदू मुस्लिम. अरे पण घटनाच घडते हे रोज. या घटनेनंतर पीडितेची मानसिकता कशी आहे? त्या म्हणजे खूप आता त्या मनातनं खूप खचलेल्या आहेत. त्या ऍक्च्युली स्वतःचा चेहरा पण आरशामध्ये बघायला घाबरतायत. आणि त्याने काय केलं माहिती का, त्या ताईला किस केलं. हा इकडच्या एका सलून मध्ये आलेल्या. सलून मध्ये त्यांचा मेकअप चालू असताना ती सलीम की असं काहीतरी आहे, त्यावेळेला त्याने तिला किस केलं. हो, नवी मुंबईमध्ये असं झाला, एक विवाहित महिला एका सलून मध्ये जाते. सलूनचा जो कामगार होता त्या ताईला किस केलं. त्या सलूनवाल्याला विचारणा केली तर तो बोलला हो माझ्याकडनं चुकी झाली. एक हिंदू महिला तिथं ग्राहक म्हणून गेलेली, तुझी गर्लफ्रेंड बायको किंवा तुझा काही संबंध नव्हता. तिने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला आणि त्यानंतर हिंदू संघटना सगळे मिळून त्याला धंद्याला लावला. त्या घटनेचा एफआयआर दाखल झाला आहे का? नंतर आपले विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे येऊन मदत केली. त्यानंतर पोलिसांवरती थोडं प्रेशर झाल्यानंतर त्यांनी इकडे व्यवस्थित एफआयआर वगैरे दाखल करून घेतलाय. आणि आम्ही एफआयआरच्या माध्यमातून प्रत्येक हिंदूंनी त्याचा विरोध केला पाहिजे, नाही तर हा 2-3 महिन्यामध्ये जामीनवरती सुटेल आणि पुढे केस दाबली जाईल किंवा ह्याच्या हे समाजातली लोक त्या हिंदू कुटुंबाला त्रास देतील. आता एकजूट व्हा. लक्षात ठेवा, त्या ताईसोबत केलंय का 2014च्या पहिले हिंदू मुस्लिम नव्हतं बोलणारे. आज हे काय चाललंय म्हणजे तुम्हाला हिंदू मुस्लिम दिसते का? तो मुस्लिम जाणीवपूर्वक हे काम करतोय. घटना मध्य प्रदेशमध्ये घडते. एक ताई सुसाईड करते, शाहरुख नावाचा व्यक्ती तिला जोर जबरदस्ती करते. म्हणजे हा नक्की प्रकार काय? भलं लव ज्यादा एकदा झाले का ते रोज घडतंय. त्याचे प्रॅक्टिकल, त्याचे उत्तरं पण आहेत, त्याचे पुरावे सुद्धा आहेत. तरी तुम्ही सांगताय जातीवाद आहे, तरी तुम्ही सांगताय खोट आहे. नाही, ही सत्य परिस्थिती आहे आणि खूप भयंकर मोठ्या प्रमाणात या घटना घडतात. आज जर हिंदू म्हणून तुम्ही जागे नाही झाला, हिंदू म्हणून तुम्ही एकजूट नाही आला ना, तर नेक्स्ट टार्गेट तुमच्या घरातली बहीण असेल, मुलगी असेल, स्त्री असेल. हिंदूंनो लक्षात ठेवा, या जिहाद्यांचं षडयंत्र खूप भयंकर आहे. त्याची हिंमत होते कशी काय त्या स्त्रीला की सलूनमध्ये तुझ्या इथं ग्राहक म्हणून आलेली आणि तू तिथं काय केलं, चुकीचा प्रकार केला. म्हणजे हे जिहादी काय कोणत्याही मुलीला बिंदास प्रपोज करतात, कोणत्याही बाईला बिंदास मेसेज करतायत. हे खूप मोठ्या प्रमाणात चालले. आणि हो, मला प्रत्येक माझ्या हिंदू माता बहिणीला आणि मुलींना सांगायचं आहे, कोणताही जिहादी तुम्हाला इंस्टाग्रामला, सोशल मीडियावरती मेसेज टाकत असेल, फ्रेंडशिप करतेस का किंवा घाणेरडे काय तुम्हाला अश्लील मेसेज करत असेल, तुम्ही हिंदू संघटनेला भेटा, लाजू नका, घाबरू नका. कोणत्याही बहिणीची एखाद्या जिहाद्यासोबत चुकून मिस्टेक फ्रेंडशिप झाली असेल आणि त्याच्याबरोबर काय चुकीचा प्रकार घडला असेल, त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर असेल आणि तो तुम्हाला त्याचे ब्लॅकमेल करत असेल, तरी तुम्ही हिंदू संघटनेला सांगा. हिंदू संघटना, हिंदू लोक आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता वेळ आलेली आहे, परिस्थिती भयंकर आहेत. हे जिहादी लोक तुम्हाला ब्लॅकमेल करतात, तुमच्याकडून चुकीचा प्रकार करतात. नवी मुंबईमध्ये जो प्रकार घडला, मी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की ह्याला याची अवकाश, ह्याची लायकी दाखवा. तिथं बुलडोजर फिरला पाहिजे. नवी मुंबईतले सर्व हिंदू एकजूट व्हा, त्याला घोडे लावा, नाही तर असे कृत्य रोज घडणार आहे. आणि खूप हिंदू महिला, हिंदू माता बहिणी, हिंदू मुली यांच्या टार्गेटवरती आहे. त्यांची हिंमत होती कशी काय? कारण की हिंदू गप्प बसलाय. आता आरेला कार्य करा आणि यांची कान फोडायला सुरुवात करा. कारण की प्रश्न हिंदू बहिणींचा येतो. छत्रपती शिवरायांचे आपण लेकरे आहोत, आपण मावळे आहोत. आणि छत्रपती शिवरायांनी कोणत्या हिंदू बहिणीचा अपमान होताना पाहिलेला नाहीये. आपण ह्यांचा अपमान केलेला बघायचा नाही. ह्यांचा अपमान झाला पाहिजे म्हणजे त्या जिहाद्यांचा असं कृत्य करताय. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी.